पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार त्याबरोबरच रोहित पवार हे स्मारकाची जागा बघण्यासाठी आता आलेले आहेत आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती त्यांच्याकडून ही पाहणी केली जाते। काही वेळापूर्वी विद्याप्रतिष्ठान इथं बैठक देखील पार पडलेली होती आणि या बैठकीसाठी शरद पवार, प्रतिभा पवार या देखील उपस्थित होत्या आणि त्यानंतर आता स्मारकाची जागा बघण्यासाठी हे सगळेजण या मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, आकांक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती बारामतीतील विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अजित पवार हे विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त देखील होते। त्यानंतर आता जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये अजित पवारांचं स्मारक बनवलं जाणार आहे। याची जागाची पाहणी करण्यासाठी पार्थ पवार असतील ते बाहेर पडले होते। आता बघू शकतो या दृश्यांमध्ये पार्थ पवार असतील, श्रीनिवास पवार आहेत, जय पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, त्यांच्या भगिनी ज्या आहेत त्या रजनी इंदुलकर आहेत अजित पवारांच्या। ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले होते अजित पवारांच्या वरती त्या ठिकाणी हे सगळे आलेले आहेत। खरं तर या ठिकाणी यायच्या आधी त्यांची एकत्रित बैठक झाली। त्या बैठकीला शरद पवार होते, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार होते आणि पवार कुटुंबातले जे आता सदस्य आपल्याला कॅमेरात दिसत आहेत ते देखील होते। आणि ते झाल्यानंतर अजित पवारांचं स्मारक खरं तर जागा 2 ठिकाणी निश्चित करण्यात आल्या होत्या आणि त्यातली एक जागा आता जी आहे ती निश्चित झाली आणि त्याची पाहणी करण्यासाठी हे सगळे पवार कुटुंबीय बाहेर पडलेले आहेत आणि आता पाहणी करत आहेत। पण आता ज्या ठिकाणी आलेलं आहेत ती जागा, ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला अजित पवारांचा त्या ठिकाणी हे सगळे आलेले आहेत। खरं तर अजित पवारांचं स्मारक कशा पद्धतीचं बनवलं जाणार या संदर्भात पार्थ पवारांच्या मनात काही कल्पना आहेत आणि त्यानिमित्तानं जे आहे ते संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्यांच्या पुढे त्यांनी मांडल्या आणि आता एकंदरीत जागा बघितली जाते, प्लॅन जो आहे तो देखील दाखवला जाईल आणि अजित पवारांचं स्मारक जे आहे ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। खरं तर कुटुंब म्हणून जे आहे ते शरद पवार आजही प्रमुख आहेत आणि विद्याप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। बैठक झाल्यानंतर त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि अजित पवारांचं स्मारक कसं असेल या संदर्भात जे आहे ती चर्चा झाल्यानंतर हे सगळे बाहेर पडले। येताना ज्यावेळेस इथे येत होते, आता अंत्यविधी झाला त्या ठिकाणी हे सगळे आहेत, मात्र यायच्या आधी पार्थ पवारांनी जागेची देखील माहिती घेतली, कशा पद्धतीने जागा आहे, किती जागा आहे। त्यांच्यासोबत आता पार्थ पवारांसोबत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आहेत, जय पवार आहेत, आमदार रोहित पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, अजित पवारांच्या भगिनी रजनी इंदुलकर देखील आहेत। अशी जी आहे ती एकंदरीत सगळी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर जे आहे ते अजित पवारांचं स्मारक कशा पद्धतीचं असेल हे जे आहे ते याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। मात्र आता या ठिकाणी बघू शकतो आपण पार्थ पवार जे आहेत ते एक प्लॅन बघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि किरण गुजर आहेत विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त, ते दाखवताना पाहायला मिळत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय जय पवार आहेत, पार्थ पवार काहीतरी सूचना करतायत, सोबत रोहित पवार देखील आहेत। खरं तर एकंदरीत ज्या मैदानावरती विद्याप्रतिष्ठानच्या अजित पवारांच्या तिथं अंत्यविधी झाला त्या ठिकाणी होणार की आतल्या बाजूला होणार आहे मात्र अद्याप समजू शकलं नाही। तर मात्र या ठिकाणी जे आहे ते प्लॅनच्या बाबत माहिती घेतली जाते। नक्कीच, धन्यवाद जयदीप या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।